नमस्कार, मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. मध्य प्रदेशमध्ये दोन साड्या अत्यंत जगभरामध्ये फेमस आहेत, त्या म्हणजे महेश्वरी आणि चंदेरी. त्यातल्या त्यात चंदेरी कतान हे चंदेरी साड्यांमधलं सगळ्यात हायेस्ट असं सिल्क आहे आणि सगळ्यात जास्त उत्तम असं सिल्क आहे. तुम्हाला खूप रिच कलेक्शन हवं आहे, ते देखील प्युअर सिल्क हँडलूममध्ये, तर चंदेरी कतान हे वन ऑफ दी बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. आज तुम्हाला मी चंदेरी कथांचे असे काही कलर्स दाखवणार आहेत की तुम्ही अक्षरशः त्याच्या प्रेमात पडाल आणि कन्फ्यूज व्हाल की प्रियांका नेमके कोणते आम्ही कलर्स घ्यावे दिवाळीसाठी, दिवाळीनंतर लग्न आहे त्यासाठी. जस्ट आजच हे सगळे कलर्स जे आहेत ते माझ्याकडे बनवून आलेले आहेत आणि या पूर्णपणे हातमागावर बनवलेल्या साड्या आहेत, ज्यांची प्राइस आहे 13,500. होय मैत्रिणींनो, प्युअर चंदेरी कतान 13,500. संपूर्णपणे हँडलूम साडी आहे. एक साडी बनवण्याचा कालावधी जवळजवळ 40 ते 45 दिवसांचा आहे. दिवस रात्र काम केल्यावर अत्यंत मेहनतीचं काम याच्यामध्ये असतं, कारण चंदेरी कतांमध्ये एक रूल आहे की तुम्ही जितक्या टाईटली याला खेचून याच्यामध्ये बुटीचं जरीचं काम कराल तितकी जास्त ही साडी शाईन करेल. आणि याच साडीची सुंदर कलेक्शन मी घेऊन आलेली आहे. उत्तम कलर आहेत, म्हणजे असे चंदेरी कतांचं कलेक्शन तुमच्याकडे असायलाच हवं. वन ऑफ दी बेस्ट अशा 11 साड्या आहेत ज्या नक्की तुमच्याकडे असाव्यात आणि असायलाच पाहिजे. जाऊयात आपण आजच्या साडीच्या सेकंड कलरकडे. अनुष्का शर्माने सेम यामधला डार्क बॉटल ग्रीन कलर वेअर केला होता आणि त्याच्यातलाच हा रेड कलर, अक्षरशः कुंकवासारखा गर्द लाल रंग. तुमचं लग्न ठरलंय, तुम्ही नवरी आहात, विधींसाठी सुंदर साडी घ्यायची आहे पण काहीतरी वेगळी, त्यावेळेस मला असं वाटतं की चंदेरी कतान हे बेस्ट ऑप्शन आहे. संपूर्ण साडी तुम्ही बघू शकतात आणि जर त्यातल्या त्यात ही साडी तुम्ही नाईट फंक्शनमध्ये घातली त्यावेळेस याचे जे बुट्टे आहेत ते अंगावर इतके सुंदर सोन्यासारखे चमकतील आणि उत्तम दिसतील. प्रत्येक साडीची बॉर्डर ही वेगळी आहे. एकदा आपण या साडीची बॉर्डर बघूया की एक्झॅक्टली याची बॉर्डर कशी देण्यात आलेली आहे. ते चंदेरी कतांचे काही ठसे असतात जे त्यांच्या विविध बॉर्डर आणि बुट्ट्यांमध्ये दिसतात. अशीच मिक्स मॅच आजचा व्लॉग आहे आणि सुंदर छोटे मोठे असे कॉईन बुट्टे आहेत. साडी दिसताना ही खूप सुरेख दिसती आहे, अगदी शेवटपर्यंत, म्हणजे शेवटपर्यंत एकसारखी आहे. सोन्यासारखी चमक आहे याच्या जरीला आणि साडी दिसतानाही अत्यंत उत्तम दिसते आहे. साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाऊज आहे. गर्द असा जांभळा आणि गच्च असं बॉटल ग्रीन कलर. मी चंदेरी कतांचा ज्यावेळेस पहिला व्लॉग क्रिएट केला होता त्यामध्ये हे कॉम्बिनेशन घातलं होतं आणि ट्रस्ट मी, ते कॉम्बिनेशन इतकं फेमस झालं होतं की जवळजवळ 3 वर्षानंतर आता हे कॉम्बिनेशन आम्ही बनवून आणलेलं आहे आणि याचे सुंदरता इतकी सुरेख आहे. तुम्ही याचा बुट्टा आणि काठ एकदा बघावेत की किती सुंदर याचा पदर आहे आणि किती उत्तम ही साडी आहे. संपूर्णपणे या टाईपचा पदर येणार आहे आणि उत्तम अशी साडी येणार आहे. नकाशी केलेली आहे संपूर्ण साडीमध्ये आणि साडी दिसतानाही खूप सुरेख आहे. चंदेरी कथांची एक विशेषता म्हणजे याच्यावरचे जे बुट्टे असतात त्या विशिष्ट अंतरावर जरीचं काम करून केलेले असतात, जेणेकरून ते अंगावर ज्यावेळेस हे पडतील साड्या त्यावेळेस चमचम चमकतील आणि अत्यंत सुरेख दिसतील. शेवटपर्यंत, अगदी शेवटपर्यंत भरीव आहे. रनिंग असं ब्लाऊज आहे. आजच्या ब्लॉगमधला सगळ्यात सुरेख कलर आणि चंदेरी कथांमधला मोस्ट डिमांडिंग कलर तो म्हणजे लाईट असा स्काय ब्लू. हा कलर आणि हा बुट्टा, एकदा आपण याचा बुट्टा बघावा की हा जो बुट्टा आहे तो किती सुंदर असा बुट्टा आहे. पूर्णपणे मोराच्या पिसाऱ्यासारखा हा बुट्टा केलेला आहे आणि लाल कलरचे सुंदर नकाशी काठ आहेत. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे, किंवा तुम्ही गुगलवरही सर्च कराल तर हे कथांचं कॉम्बिनेशन फक्त बनवूनच मिळतं, रनिंग ते चालत नाही किंवा कॅटलॉग वाईज ते चालत नाही. हे खूप रेअर कॉम्बिनेशन आहे आणि खरोखर हा रंग इतका सुंदर आहे की हे रंगच खूप बेस्ट कलर्स आहेत. म्हणजे असे कलर्स हवेत जे आपल्याला काहीतरी युनिक असं लुक क्रिएट करून देतील, सुंदर दिसतील अगदी शेवटपर्यंत. होय मैत्रिणींनो, शेवटपर्यंत साडी सुरेख आहे, भरीव आहे. रनिंग असं ब्लाऊज आहे. त्यानंतर हा जो रंग आहे तो चंदेरी कथांमधला येल्लो कलर, हा फक्त जसा शाईन करतोय ना तो या सिल्कमुळे शाईन करतोय, कारण याच्यामधलं जे सिल्क वापरलंय ते ऑर्गेन्झा बेसवरचं असतं. आणि ऑर्गेन्झा साड्यांची उत्पत्ती कुठून झाली? चंदेरी कथांला बघूनच झाली, कारण मूळ जे आहे ते चंदेरी कथान आहे आणि मग पुढे सगळे ऑर्गेन्झा वगैरे बनारसी जे आपण लेटेस्ट कलेक्शन्स बघतो की याला या टाईपचं थोडं लुक येण्याकरता मग ते तसं मॉडिफिकेशन केलं. पण मुळात जे आहे, ओरिजिनल जे आहे ते हे आहे, जे की सुंदर आहे,
रनिंग असं ब्लाऊज आहे. मध्य प्रदेशमधलं हे जे गाव आहे चंदेरी, ते ॲक्च्युली चंदेरी साड्यांमुळेच जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. छोटंसं आहे, गल्ल्या-गल्ल्यांमध्ये, घराघरांमध्ये ह्या साड्या विणल्या जातात आणि यांच्यामध्ये असलेली मेहनत, कारागिराने आपलं कौशल्य ह्या साडीमध्ये प्रत्येक ठिकाणी ओतलेलं असतं आणि म्हणून ह्या दिसताना संपूर्ण जगभरामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करत आहे. आता ही चंदेरी, ही रॉयल चंदेरी आहे, कारण याचा रंग जो आहे तो दुधाच्या साईसारखा पांढरा शुभ्र आहे आणि चमकदार आहे. कॉन्ट्रास्ट म्हणाल तर भडक लाल नाही आहे किंवा भडक मेहरून नाही आहे, गोल्डन टच आहे. आणि पदर म्हणाल तर अक्षरशः प्रेमात टाकणार. याचा पदर आपण इथं जवळून बघूया की किती सुंदर याचा पदर आहे. अशी साडी असावी जी आपल्याला पटकन नेसता यावी. एखादं मोठं फंक्शन आहे, मीटिंग अटेंड करायची, त्यावेळेसाठी कशी साडी हवी, तर नक्कीच अशी साडी हवी. सुंदर असा कॉईन बुट्टा आहे आणि याचे जे काठ आहे ते विशिष्ट पद्धतीने वेविंग केलेले आहे. 13,500 याची प्राईज आहे आणि हे कलेक्शन जे आहे ते जगातलं भारी कलेक्शन आहे आणि उत्तम अशी ही साडी आहे. संपूर्ण साडी ऑल ओव्हर भरलेली आहे, पूर्णपणे भरलेली आहे. रिसेप्शनसाठी सुंदर साडी शोधताय पण नेमकी कशी साडी मी घेऊ असा तुम्हाला प्रश्न असेल तर ही साडी, याच्यावर तुमचे गोल्डन कलरचे दागिने किंवा तुमची डायमंड ज्वेलरी, तुमचं जे लुक आहे ते अक्षरशः प्रेमात टाकणारं करून देईल. आणि सुंदर साडी आहे, शेवटपर्यंत भरीव रनिंग असं ब्लाऊज आहे. हा जो रंग आहे तो जगातला सगळ्यात वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये येणारा रंग आहे. सगळ्यात मेन म्हणजे या रंगामध्ये वाईन कलर, डार्क मेहरून कलर आणि लाल रंग, या तिघांचीही छटा तुम्हाला ॲट अ टाईम दिसेल, कारण हे मिक्स मॅच कॉम्बिनेशन आहे. आणि मी तर म्हणेल की जितका डार्क रंग तुम्ही इमॅजिन करू शकतात तितका डार्क रंग इमॅजिन करावा. हा रंग इतका सुरेख आहे, याचं रिफ्लेक्शन ज्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर पडेल त्यावेळेस अक्षरशः प्रेम होईल या रंगाची. का? कारण इतकाच सुंदर असू शकतो का? तर होय, नक्कीच असू शकतो. सुंदर साडी आहे, बेस्ट असं कलेक्शन आहे, शेवटपर्यंत भरीव आहे, रनिंग असं ब्लाऊज आहे. शिमरसारखा चमकणारा हा सुंदर गोल्डन कलर, शिमर गोल्डन कलर येतोय, मध्ये मध्ये डायमंड आणि गोल्डन असे मिक्स पार्टिकल्स येत आहेत आणि साडी ही दिसताना प्रत्यक्षामध्ये खूप भारी दिसते आहे. हिच्यातला गोल्डनपणा तुम्ही बघू शकता किती सुंदरपणाने बाहेर येतोय आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आल्यामुळे अत्यंत रिच ही साडी दिसते आहे. तुम्ही ज्या लाईट्समध्ये ह्या साडीला वेअर कराल त्या लाईटमध्ये ही जी साडी आहे ती तिचा रंग अडॉप्ट करेल आणि दिसताना ती खूप सुंदर दिसेल. व्हाईट लाईट्समध्ये ती व्हाईट लाईट्समध्ये ती डायमंडसारखी चमकेल, गोल्डन लाईट्समध्ये ती गोल्डनसारखी चमकेल आणि रिफ्लेक्शन तुमच्या फेसवर आल्यावर अत्यंत सुंदर तुमचा चेहरा दिसेल. अशी उत्तम साडी आहे, रनिंग असं ब्लाऊज आहे. आज मी अत्यंत रिच असा रुबी सेट घातलेला आहे. तुम्ही एकदा हा सेट जवळून बघू शकतात की याच्यामध्ये यूज केलेलं रुबी, त्याच्यानंतर याचं जे संपूर्णपणे कल्चर मोती आणि याची जी शाईन आहे, याचे जे इयरिंग्स आहेत, ट्रॅडिशनल झुमके विथ नॅचरल गोल्डन रुबीज कलरचा याचा जो टॉप आहे वरचा, तो अत्यंत सुरेख आहे. म्हणजे असं जे काही कलेक्शन असतं ना ते बेस्ट दिसतं, उत्तम दिसतं आणि अशा प्रत्येक साड्यांवरती जातं. तुमच्याकडे पारंपरिक असू दे किंवा ऑथेंटिक असू दे किंवा मग काहीतरी ट्रेंडी असू दे, त्या प्रत्येकावर असं हे रुबी गंठन नक्की जातं, ज्याची प्राईज आहे फक्त 2800. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे. कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकतात. प्रियांका साडी येईल ना? 100% येईल, पूर्ण जबाबदारी माझी. तर असा होता आजचा ब्लॉग. जी साडी आवडली आहे तिचा स्क्रीनशॉट घ्या, व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे त्याच्यावर पाठवा, तुमची साडी लवकर बुक करा. मी रिप्लाय नाही केला तर प्लीज कॉल करा आणि आठवणीने तुमची जी साडी आहे ती लवकरात लवकर बुक करा. सो भेटत पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.